आषाढी वारीतील आजचा मुख्य दिवस आहे आणि याच दिवशी वारकरी भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर रांगेतून दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 15 ते 16 तासानंतर वारकऱ्यांना दर्शन मिळालेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेण्यासाठी थेट आपण वारकऱ्यांकडे पोहोचूया। काय सांगाल दादा, ज्या पद्धतीनं तुम्ही वारीचं दर्शन केलं, वारीतून आलेला आहात की लाईन मधून तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, मुख दर्शन घेतलेलं आहे आणि काय अनुभव आला तुम्हाला? आम्ही वारीतून ज्या वेळेला आम्ही पांडुरंगाचे ते चरण दर्शन करायला आलो त्यावेळेला आम्हाला कमीत कमी 18 ते 20 तास लागले लाईनतून। आणि ज्या वेळेला आम्ही लाईनीतून येत होतो त्यावेळेला मुखामध्ये आमच्या हरिनाम होता। वारकरी संप्रदायामध्ये आम्ही ऑस्कर फडाची माणसं आहोत। दादा आमचे गुरु आहेत, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे वास्कर फड म्हणजे माऊलीच्या रथाच्या पाठीपुढे त्यांचाही पहिला नंबर असतो। त्यासाठी म्हणजे पांडुरंग म्हणजे एक आराध्य दैवत आहे आमचं। तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलं होतं, चरण स्पर्श केला असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर असेल, काय पहिली भावना तुमच्या मनात आली? आमच्या मनामध्ये भावना एवढीच आली की पांडुरंगाने जे काय आता हे दुष्काळ वगैरे हे आहेत ते हटवावेत, गोरगरीब माणसांना चांगली बनवावीत आणि हे काय जे राजकारणी माणसांची लुटालूट चाललेली आहे ती बंद करावी पांडुरंगाने आणि त्यांना ती शासन द्यावं। गोरगरीब माणसांना पांडुरंगाने चांगलं एकदम म्हणजे उच्च प्रतीच्या लोकांना त्यांच्या मुलांना वगैरे शिक्षण मिळावं। नक्कीच आपण ज्या पद्धतीनं पाहतोय की बराच तास तुम्ही प्रवास करून आलेला आहात, प्रवास केल्यानंतर प्रथम तुम्ही तुमचं दर्शन झाल्यानंतर तुमची काय भावना? आम्ही एवढ्या लांबून कोयनानगरवरून आम्ही आलोय। आम्ही एवढ्या लांबून आल्यानंतर एक 15 ते 16 तास रांगेत थांबून पांडुरंगाचं दर्शन केल्यानंतर आमच्या मनामध्ये जी ऊर्जा निर्माण होती ती पुढच्या वर्षापर्यंत अशी चांगली ऊर्जा निर्माण होती आणि पांडुरंगाने शेतकरी बळीराजाला सुखी समाधानाचं ठेवावं। ह्या परिसरामध्ये पाऊस नसतो, आपल्या कोयना भागामध्ये पाऊस असतो आणि इकडेही थोडा पाऊस पडला तर इथला बी बळीराजा सुखी होईल, समृद्ध होईल अशीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। म्हणजे बऱ्याच वर्षानंतर, 1 वर्षानंतर तब्बल तुमच्या मनात पांडुरंगाच्या दर्शनासाठी ओढ असते, मात्र इथं दर्शन झाल्यानंतर जड अंतकरणानं तुम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला जात असता। काय वाटतं, काय सांगाल या सगळ्या? आम्ही गेली 25 ते 30 वर्ष येतोय, पण इथून 2 दिवस किंवा 4 दिवस राहून परतीचा प्रवास करतो त्यावेळी अक्षरशः असं वाटतं की इथून आपण पुढे आणि 2 दिवस राहावं आणि इथून जाऊ नये अशी मनात अगदी खंत वाटते आणि जड भावनेनेच आम्ही इथून पंढरपूरमधनं प्रस्थान करतो। काय सांगाल, ज्या पद्धतीनं पूर्वीचं पंढरपूर आणि इथली स्वच्छता आणि सध्याचं पंढरपूर इथली स्वच्छता, काय फरक वाटतो? पूर्वी आम्हाला म्हणजे पाय टाकायला म्हणजे सकाळची आंघोळ करायला जाताना सुद्धा एकदम हे होतं, आता एकदम क्लिअर आहे, एकदम मस्तपैकी आहे आणि या 2 वर्षात म्हणजे चांगली व्यवस्था आहे एकदम। विशेषतः तुम्हाला काय या ठिकाणी फरक जाणवतोय? खाद्यपदार्थ असतील किंवा तुम्ही या ठिकाणी आरोग्याची सेवा घेता, सोबत या ठिकाणी तुम्हाला सुरक्षेसाठी देखील जवान तैनात, म्हणजे ज्या वेळेला नदीमध्ये तुम्ही स्नान करायला जात असता त्यावेळेला देखील आता इथं जे जवान आहेत ते इथं तैनात करण्यात आलेले आहेत, कसं बघताय सगळं? नाही, एकदम व्यवस्थित सरकारने व्यवस्था केलेली आहे, सुविधा चांगली दिली आहे, म्हणजे बोटी ठेवलेल्या आहेत, कोण बुडला तर त्यांना काढायला। आमच्या समोरची गोष्ट होती, एक माणूस असाच पळत होता आणि तो बुडाला म्हणून असं म्हणून ते लगेच गेले तिथे, मग त्यांना सांगितलं हातानं की मी बुडलो नाही, मी पोहायला आलो, ते पुलाखाली होतात, पण ते सगळी व्यवस्थित म्हणजे जवान वगैरे चांगले तैनात केले आहे सरकारनं। म्हणजे एकनाथ शिंदेने खास करून हे सगळं चांगलं लक्ष घातलेलं आहे। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी पूर्वीचं पंढरपूर आणि आत्ताच्या पंढरपुरातील स्वच्छतेबाबत वारकऱ्यांमध्ये समाधान आहे। येणाऱ्या काळामध्ये बळीराजा सुखावला पाहिजे, पाऊस पाणी या परिसरामध्ये देखील पडला पाहिजे आणि सर्वांना सुखी समृद्ध ठेवलं पाहिजे अशी भावना आहे इथल्या वारकऱ्यांनी स्पष्ट केलेली आहे। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।